शासनाला या महामार्गासाठी आमच्या जमिनी घ्यायच्या नाही, त्यामुळे शासनानं आमच्या आंदोलनावर कोणताही निर्णय घेतला नाही। आंदोलनकर्ते त्यांच्याकडे खेटा मारून मारून शेवटी आम्ही आता असा विचार केला की आता आम्हाला जमीन द्यायची नाही। शरीरामध्ये जोपर्यंत रक्ताचा थेंब न थेंब बाकी राहील तोपर्यंत आम्ही कोणीही जमीन या ठिकाणी देणार नाही। आपल्याला योग्य मोबदला भेटला नाही तर त्या सगळ्यांना शेतकऱ्यांनी आता एकच निर्धार करावा की आपल्याला शासनाला जमीन द्यायची नाही। आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाला जवळपास 132 दिवस हे पूर्ण झालेले असून या 132 दिवसामध्ये आमच्या आता लक्षात आलं की शासनाला या महामार्गासाठी आमच्या जमिनी घ्यायच्या नाही, त्यामुळे शासनानं आमच्या आंदोलनावर कोणताही निर्णय घेतला नाही। आता आपण बघत असताल की पाठीमागे JCBचं काम चालू आहे आणि काल राठी साहेबांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आज आता आम्ही या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। त्याचप्रमाणे इतर गट देखील ज्यामध्ये शेतकऱ्यांना जे जे करण्याची आवश्यकता होती की त्यांना गुराला गोठा असेल, फळबागाची मशागत असेल, विहिरी असतील किंवा बोरवेल असेल, उद्याच्याला त्यांच्या गुरासाठी चारा छावणी असेल ते उभारण्याचं काम आता आम्ही सुरू करणार आहोत। कारण आम्ही इतके दिवस जवळपास 5 वर्ष या प्रकल्पाची वाट पाहिली, परंतु तरी प्रकल्प हा पूर्ण करण्यासाठी शासनानं जे पावलं उचलायला पाहिजे ते उचलले नाही। आम्ही सुद्धा आंदोलन करते त्यांच्याकडे खेटा मारून मारून शेवटी आम्ही आता असा विचार केला की आता आम्हाला जमीन द्यायची नाही। जो आमच्या शरीरामध्ये जोपर्यंत रक्ताचा थेंब न थेंब बाकी राहील तोपर्यंत आम्ही कोणीही जमीन या ठिकाणी देणार नाही हा निर्धार घेऊन आता आम्ही आमच्या जमिनीची जी काही डेव्हलपमेंट करायची असेल ती आता सुरू केलेली आहे। फक्त प्रशासनाला एकच विनंती की आता तुम्ही तुमचा रोड कुठून करायचा ते तुम्ही तुमचा करून घ्या, आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही। दुसरे शेतकरी देत असतील तर त्याच्याकडून रोड करून घ्या, त्याबाबतही आमचं काही म्हणणं नाही, परंतु आम्ही आता रोड होऊ देणार नाही हा पक्का निर्धार आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे आणि आम्हाला शासनाला जमीन द्यायची नाही, आमचा जीव जरी गेला तरी हे आम्ही आता सगळ्यांनी ठरवलेलं आहे। त्यामुळं फक्त एक विनंती आहे की जे बाकीचे शेतकरी असतील की ज्यांना वाटतं की आपल्याला योग्य मोबदला भेटला नाही तर त्या सगळ्यांना शेतकऱ्यांनी आता एकच निर्धार करावा की आपल्याला शासनाला जमीन द्यायची नाही, हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही, ही गाठ प्रत्येकानं आता बांधायची। आपला शासन काही करू शकत नाही आपण जर काही एकच जीवन राहिलो तो हा निर्धार घेऊन आम्ही सगळे शेतकरी आता आजपासून आमच्या कामाला सुरुवात केली।